एसएससी जीडी भरती 2026 महाराष्ट्र दर पहा विद्यार्थी मित्रांनो, नुकताच या ठिकाणी एसएससी जीडी भरतीची आन्सर की आली आहे महाराष्ट्राची। एक लक्षात ठेवा, जेव्हापासून एसएससी जीडीची महाराष्ट्राची आन्सर की आलेली आहे तर तेव्हापासून जे विद्यार्थी मित्रांनो भरपूर विद्यार्थी या ठिकाणी हैराण झालेले आहे आपले मार्क या ठिकाणी पाहून, आणि भरपूर विद्यार्थी या ठिकाणी टेन्शनमध्ये गेलेले आहे की एवढा कमी मार्क्स आपल्याला कसे काय भेटू शकते। प्रत्येक विद्यार्थ्यांनी 3-3, 4-4, 5-5 वर्षापासून या ठिकाणी अभ्यास केलेला आहे। एक लक्षात ठेवा, अशा विद्यार्थ्यांचा सुद्धा या ठिकाणी स्कोअर या ठिकाणी कमी येत आहे, मुलांचे जे मार्क आहे हे कमी या ठिकाणी येत आहे। तर एसएससी जीडी भरतीचा तो जे विद्यार्थी मिळवणं कडाप या ठिकाणी किती जाणार आहे असे भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर कॅटेगरी वाईज कडाप किती जाणार आहे, एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस ओपन आणि एक सर्व्हिसमॅनचा सेफ झोन का असणार आहे, जनरल एरिया आणि नक्सल एरियाचा महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवारांचा। तर याबद्दलच तुम्हाला माहिती सांगणार आहे कडाप किती जाणार आहे, सेफ झोन का आहे, तर पेपर पास होण्यासाठी किती मार्क आपल्याला असले पाहिजे जेणेकरून एक अंदाज आपल्याला लागणार आहे कडाप या ठिकाणी कमी जाणार आहे की जास्त जाणार आहे याबद्दल सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। एक लक्षात ठेवा, आणि नॉर्मलायझेशन अजून झालेलं नाही आहे, तर नॉर्मलायझेशन मध्ये किती वाढणार आहे आणि कोणत्या शिफ्टचे किती वाढणार आहे, शिफ्ट वाईज मी तुम्हाला सांगणार आहे कोणत्या शिफ्टचे किती मार्क वाढणार आहे, ठीक आहे। तर याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। त्याचबरोबर जे एसएससी जीडी भरतीचा ग्राउंड केव्हापासून चालू होणार आहे, रिझल्ट कधी लागणार आहे याबद्दल सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसएससी जीडी भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्हाला या ठिकाणी पेपरमध्ये किती मार्क पडलेले आहे आन्सर की मध्ये हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला एक अंदाज लागणार आहे की मुलांना किती मार्क पडले, कितीच्या रेशोने विद्यार्थ्यांना मार्क म्हणजे 60 मार्काचा किती रेशो आहे, 70 मार्काचा किती रेशो आहे, 80 मार्काचा किती रेशो आहे, 90 मार्काचा किती रेशो आहे, 100 मार्काचा किती रेशो आहे, 110 मार्काचा किती रेशो आहे, हा काही अंदाज जे विद्यार्थी मिळवणं आपल्याला या ठिकाणी लागणार आहे। एक लक्षात ठेवा, ठीक आहे। पहा, एसएससी जीडीचे जेव्हापासून या ठिकाणी आन्सर की आलेली आहे तेव्हापासून भरपूर विद्यार्थी या ठिकाणी कन्फ्यूजमध्ये आहे की आपले मार्क या ठिकाणी कसे काय कमी होऊ शकते। विद्यार्थ्यांना यावर्षी महाराष्ट्रामधून कमी मार्क काऊन पडले, तर त्याचं जे मोठं कारण आहे विद्यार्थी मिळवणं सिलेबस जर आपण पाहिलं, जे काही सिलेबस होतं जे विद्यार्थी प्रिव्हियस करत आले होते, कारण की याच्या अगोदर एसएससी जीडीचा जो सिलेबस आहे तुम्ही पाहिला असेल, जे काही प्रिव्हियस क्वेश्चन पेपर आहे त्याच्या आधारितच जे विद्यार्थी मिळवणं येत आहे त्याच्या रिलेटेडच येत आहे। एक लक्षात ठेवा, पण यावर्षी त्यांनी काय केलं एक लक्षात ठेवा, सर्व बाहेरचं टाकलेलं आहे, ठीक आहे। हिंदी व्याकरणमध्ये तर आपण पाहिलं विलोम झाला, वाक्यांशील एक शब्द, मुहारा, पर्यायवाची हे शब्द मिळून या ठिकाणी जवळपास 20 पैकी 12-13 याच्यावरच प्रश्न विचारले जातात याच्या अगोदर, आणि आता जर पाहिले या परीक्षेमध्ये एकही विचारलं नाही। एक लक्षात ठेवा, पुलिस ने पकड़ा तो उसको क्या बोलते, पुलिस ने चेतावनी दी तो उसको क्या बोलते, इसको क्या बोलते, असे जे विद्यार्थी मिळवणं म्हणजे कुठून त्यांनी शब्द आणले हे आम्हाला सुद्धा माहीत नाही। एक लक्षात ठेवा, मी आता कधी ऐकलंही नाही ना कधी मी या ठिकाणी पाहिलं नाही। एक लक्षात ठेवा, कारण की मी सुद्धा एसएससी जीडीची तयारी करतो, मला सुद्धा मागच्या भरतीपेक्षा या भरतीमध्ये जवळपास 20 मार्क या ठिकाणी घटलेले आहे। एक लक्षात ठेवा, कारण की यावर्षी जे विद्यार्थी मिळवणं पॅटर्नच चेंज त्यांनी करून दिलेला आहे। एक लक्षात ठेवा, ठीक आहे। बुद्धिमत्ता चाचणीमध्ये पाहिलं असेल घड्याळ झालं, त्याचबरोबर कॅलेंडर झालं, याचे प्रश्न याच्या अगोदर यावर्षी टाकून दिले, ठीक आहे। तर म्हणजे जे विद्यार्थ्यांनी केलं ते या ठिकाणी आलं नाही, त्या कारणाने जे विद्यार्थी मिळवणं विद्यार्थ्यांना कमी मार्क्स पडलेले आहे। आणि मेन म्हणजे जर आपण या ठिकाणी पाहिलं तर पेपर जे विद्यार्थी मिळवणं सर्व बाहेरचा टाकला आहे। लक्षात ठेवा, सिलेबस जे आहे एसएससी जीडी भरतीचा हा पूर्ण या ठिकाणी चेंज केलेला आहे। लक्षात ठेवा, ठीक आहे। तर त्यामुळे एकाच विद्यार्थ्यांचा जे विद्यार्थी मिळवणं कमी मार्क्स पडले असं नाही, सर्वांना या ठिकाणी एसएससी जीडी भरतीमध्ये कमी मार्क्स या ठिकाणी पडलेले आहे। लक्षात ठेवा, ठीक आहे। तर एसएससी जीडीचा जे विद्यार्थी मिळवणं कडाप या ठिकाणी कमी जाणार आहे। मी तुम्हाला असं करून सांगू राहिलो, जे काही हिंदी स्टेट आहे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, राजस्थान, दिल्ली, त्याचबरोबर हरियाणा हे काही हिंदी स्टेट आहे, तर इथल्या विद्यार्थ्यांना मागच्या वर्षी जे मार्क पडत होते 150 म्हणजे 160 पैकी 150 पर्यंत मार्क पडत होते, पण त्यांना जर या भरतीमध्ये पाहिलं तर 120 पर्यंत त्यांचा स्कोअर येत आहे। तर महाराष्ट्राचा जास्त जात नाही। एक लक्षात ठेवा, महाराष्ट्राचा जास्त कडाप दरवर्षी जात नाही, एसएससी जीडीचा जो कडाप हा स्टेट वाईज जातो। एक लक्षात ठेवा, हा जे विद्यार्थी मिळवणं ऑल इंडियाचा हा एकच रिझल्ट लागत नाही, तर स्टेट वाईज या ठिकाणी कडाप लागते। एक लक्षात ठेवा, जागा स्टेट वाईज राहते आणि कडाप सुद्धा या ठिकाणी स्टेट वाईज लागते। एक लक्षात ठेवा, त्यामुळे महाराष्ट्राचा जो कडाप कमी जाते, कारण की महाराष्ट्र या ठिकाणी मराठी भाषिक राज्य आहे। एक लक्षात ठेवा, महाराष्ट्रातले जे विद्यार्थी आहे यावेळेस सर्वात जास्त पोलीस भरतीच्या मागावरती विद्यार्थी, आणि त्याचबरोबर पाहिलं असेल
इंडियन आर्मी रॅली म्हणजे अग्निवीर आर्मी रॅली भरती सुद्धा ह्याच पिरियडमध्ये आली होती, पोलीस भरती पण ह्याच पिरियडमध्ये आली होती, त्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांचा अभ्यास झाला नाही. आता कट ऑफ किती जाणार आहे ते तुम्हाला सांगून देतो. पहिले नक्सल एरियाचा सांगतो, नंतर जनरल एरियाचा. तर बा पुरुष उमेदवार तर तुम्ही नक्सल एरियातले असाल, ओपन कॅटेगरीचा 160 पैकी 70 जाणार आहे. ओबीसी कॅटेगरीचे असाल तर 68 जाणार आहे. ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल 65 जाणार आहे. एससी कॅटेगरीचे असाल तर 72 जाणार आहे. एसटी कॅटेगरीचे असाल तर 65 जाणार आहे. आता महिला उमेदवारांचा नक्सल एरियामध्ये महिला उमेदवारांचा कट ऑफ किती जाणार आहे, तर हा जो कट ऑफ मी तुम्हाला सांगत आहे ग्राउंडचा कट ऑफ सांगत आहे. पहिले ग्राउंडचाच कट ऑफ लागणार आहे. ग्राउंडचा कट ऑफ लागल्यावरचे विद्यार्थी मिळून रिझल्ट लागल्यानंतर नॉर्मलायझेशनचे मार्क वाढणार आहे, त्यावेळेस आपला टोटल स्कोअर या ठिकाणी दाखवणार आहे. त्यानंतर आपण फायनल कट ऑफवर व्हिडिओ आणणार आहे. तर हा ग्राउंडचा कट ऑफ आहे फिलहाल. तर बा नक्सल एरियाच्या महिला उमेदवार असाल आणि जनरल एरियाच्या नक्सल एरियातले जर तुम्ही एक सर्व्हिसमॅन पुरुष उमेदवार असाल 40 मार्क जरी असेल तर आपण पास होऊन जाणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. आता महिला उमेदवारांचा नक्सल एरियाचा कट ऑफ किती जाणार आहे, तर बा 160 पैकी महिला उमेदवारांचा नक्सल एरियाचा जो कट ऑफ जाणार आहे, ओपन कॅटेगरीचे असाल 62 पर्यंत कट ऑफ जाणार आहे. ओबीसी कॅटेगरीचे असाल तर 57 पर्यंत कट ऑफ जाणार आहे. ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर 55 पर्यंत कट ऑफ जाणार आहे. एससी कॅटेगरीचे असाल तर 66 वर कट ऑफ जाणार आहे आणि एसटी कॅटेगरीचे असाल तर 63 वर कट ऑफ जाणार आहे. एवढं काही कट ऑफ जाणार आहे, एवढा काही सेफ झोन आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर आता जनरल एरियाचा कट ऑफ किती जाणार आहे एसएससी जीडीचा महाराष्ट्राचा, तर पहिले मी तुम्हाला महिला उमेदवारांचा सांगतो, त्यानंतर पुरुष उमेदवारांचा. तर बा जनरल एरियामधून महिला उमेदवार असाल तर हा ग्राउंडचा कट ऑफ आहे. ओपन कॅटेगरीचा जो कट ऑफ जाणार आहे महिला उमेदवारांचा 160 पैकी 85 वर जाणार आहे आणि ओबीसी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 78 वर कट ऑफ जाणार आहे. ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 76 वर कट ऑफ जाणार आहे. एसटी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल 67 वर कट ऑफ जाणार आहे. एससी कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 72 वर कट ऑफ जाणार आहे. एवढा काही कट ऑफ या ठिकाणी जाणार आहे, एवढा काही सेफ झोन आहे. आता या ठिकाणी जनरल एरियाचा पुरुष उमेदवारांचा कट ऑफ किती जाणार आहे सेफ झोन का 160 पैकी, तर जनरल एरियाचा पुरुष उमेदवारांचा जो कट ऑफ जाणार आहे ग्राउंडचा 160 पैकी, ओपन कॅटेगरीचे असाल तर 90 वर कट ऑफ जाणार आहे आणि ओबीसी कॅटेगरीचे असाल तर 85 वर कट ऑफ जाणार आहे. ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर 83 वर कट ऑफ जाणार आहे आणि एससी कॅटेगरीचे असाल तर 80 वर कट ऑफ जाणार आहे आणि त्याचबरोबर तुम्ही एसटी कॅटेगरीचे असाल तर 77 वर कट ऑफ जाणार आहे. ठीक आहे. तर एवढं काही कट ऑफ जाणार आहे आणि त्याचबरोबर आपले नॉर्मलायझेशनचे सुद्धा या ठिकाणी मार्क्स वाढणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर एसएससी जीडी मध्ये नॉर्मलायझेशनचे किती मार्क वाढणार आहे ते तुम्हाला सांगून देतो. जर तुमची या ठिकाणी हार्ड शिफ्ट जर असेल, तुमची एकदम कठीण शिफ्ट होती, ते शिफ्टवर डिपेंड करते, तुमच्या शिफ्टवर डिपेंड करते की तुमची शिफ्ट कशा प्रकारे होती. तुमची जर शिफ्ट जर या ठिकाणी एकदम हार्ड असेल तर 10 ते 15 मार्क तुम्हाला वाढणार आहे, एक लक्षात ठेवा. आणि त्याचबरोबर तुमची जर या ठिकाणी मध्यम शिफ्ट असेल म्हणजे जास्त सोपी नाही जास्त हार्डही नाही, मीडियम जर तुमची असेल तर जवळपास तुम्हाला 5 ते 10 मार्क नॉर्मलायझेशनमध्ये वाढणार आहे. त्यानंतर तुमची जर एकदम सोपी शिफ्ट असेल म्हणजे एकदम इझी जर तुमची शिफ्ट असेल तर जवळपास 2 ते 5 मार्क तुम्हाला वाढणार आहे, त्यापेक्षा वाढणार नाही. आणि भरपूर विद्यार्थी घाबरून आले की नॉर्मलायझेशनमध्ये कमी मार्क्स होणार आहे, कोणाचेच कमी मार्क नाही होणार आहे. 100तून 1000तून एखादा राहते त्याचे 1-2 मार्क कमी होते, 1 ते 2च मार्क होते, जास्त नाही. ठीक आहे. तर ते सुद्धा शिफ्टवर डिपेंड करते, एकदमच शिफ्ट असली तर. ठीक आहे. तर एवढं काही कट ऑफ जाणार आहे. आता आपण रिझल्टचा जर आपण विचार केला तर जवळपास या ठिकाणी ऑगस्ट सप्टेंबर महिन्यापर्यंत रिझल्ट येऊ शकते आणि सप्टेंबर ते एंडिंगला जे विद्यार्थी मिळवणं ग्राउंड चालू होऊ शकते. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून द्या, वेळोवेळी अपडेट देत राहणार. आजच्यासाठी थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.